नाशिक शहरातील श्रद्धास्थान असलेल्या हजरत अली पिराणे पीर बाबा दस्तगीर दर्गा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्रित येत महाप्रसादाचे आयोजन केले। या निमित्ताने धार्मिक एकात्मतेचा आणि सर्वधर्म समभावाचा अत्यंत प्रेरणादायी संदेश देण्यात आला। या कार्यक्रमात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख आदी विविध धार्मिक भाविकांनी सहभागी होत आपल्या श्रद्धा व्यक्त केली आहे। दर्ग्याचे बाबा श्री राजू बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन शांततेत व भक्तिभावात पार पडले। श्री राजू बाबा यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की गुरुपौर्णिमा ही केवळ एका धर्माची नसून गुरु ही संकल्पना सर्व धर्मात पूज्य असते। आजचा हा दिवस हा सर्वधर्मीय एकतेचा प्रतीक आहे। अशा उपक्रमांमुळे समाजात सलोखा, प्रेम व बंधुता वाढीस लागते। कार्यक्रमानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला। संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि सौहार्दपूर्ण होते। या अनोख्या उपक्रमातून नाशिककरांनी पुन्हा एकदा धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक ऐक्याचा आदर्श उभा केलाय। सर्व भाविकांना कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की आपल्या नाशिक पंचक्रोशीतील जागृत देवस्थान, सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान परमपूज्य हजरत दस्तगीर बाबा यांच्या इथे सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आणि या कार्यक्रमासाठी फार दुरून भक्तगण आले होते आणि सर्वांनी बाबांचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। तसंच आज गुरुपौर्णिमा याचं कारण असं की दस्तगीर बाबा जे आहेत ते पिराणे पीर दस्तगीर बाबा आहे। पिराणे पीर म्हणजे गुरूंचे गुरु, महागुरू। त्यामुळे आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे दरवर्षी आम्ही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम दस्तगीर बाबांच्या इथे आयोजित करतो आणि साजरा करतो। भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये असे सर्व भक्तगण येऊन बाबांचा आशीर्वाद घेतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात। तरी माझ्या सर्व भाविकांना यापुढे आपलं संपूर्ण देश सुखा समाधानात वागो, सर्व जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने एकतेने वागून आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये उज्ज्वल करो हीच मी बाबांच्यानी प्रार्थना करतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।